चला फिल्डिंग टीम फिल्डिंग लावून घ्या. मॅच आपल्याला ऑन करायचे. टॉस जिंकला ट्रॉम्बे 40+ या संघाने आणि बॅटिंग करेल करावे 40+. या समालोचनामध्ये बदल होईल आणि आपण आवाज ऐकूया. आमचे सुयोग असतील आणि देव डाके असतील यांचा आवाज आपण आज ऐकणार आहोत. जे हनुमान क्रिकेट क्लब खारघर आयोजित जे हनुमान ट्रॉफीमध्ये मॅच ऑन होईल. यातून विजय होणारा संघ थेट पोहोचेल टॉप 4मध्ये. लक्ष असू द्या. सॉरी 2 सामने जिंकलेत. अजून एक मॅच यानंतर एक सामना अजूनही बाकी आहे जो 8चा पोलचा असेल, कारण 2 विजय मिळालेत. तर नवापाडा 40+ म्हणजे यातून जो संघ जिंकेल त्यांना नवापाडा विरुद्ध खेळावं लागेल. मात्र या 2 मॅचेस आता थोड्या लवकर कव्हर करणं हा आमचा प्रयत्न असेल. चला बॅटिंग साईड टीम लगेच पाठवा आघाडीची जोडी आणि सामना सुरू होईल. धन्यवाद. हॅलो. तर थँक्यू व्हेरी मच सागरजी मांडवकर सर. एक आपण गोड आवाज ऐकलात. मराठीमधील एक उत्कृष्ट समालोचक म्हणून नावारूपाला आलेले सागरजी मांडवकर यांचा आपण आवाज ऐकलात. आजच्या या स्पर्धेमध्ये जय हनुमान क्रिकेट क्लब खारकोपर आयोजित ही जय हनुमान ट्रॉफी 2025चं भव्य दिव्य आणि दैदिप्यमान असं आयोजन आपण जय हनुमान क्रिकेट क्लब खारकोपरच्या या मैदानावरती पाहतोय. मैदानाचं आउटफिट आपण पाहतोय अतिशय उत्कृष्टरित्या सजवलेली आणि त्याच रीतीनं मात्र हे सामने आपण होताना पाहतोय. त्वरित सामना सुरू होते. आपल्या समोर सामना येतोय. एकीकडे असेल करावे आणि एकीकडे असेल ट्रॉम्बे. सामन्याला सुरुवात. सूरजचा पहिला चेंडू नक्कीच खोलवर टप्प्याचा होता. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला. स्वतः फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवला गेला, परंतु तद्वर मात्र एक धाव पळून पूर्ण केली गेली. अक्षरशः डोल्याच्या समोरून चित्याच्या चपलाईनं मात्र ही धावसंख्या 1 पूर्ण केली जाते. टोटल धावसंख्या मात्र आपण पाहतोय करावे संघाचा 12वा प्रतिनिधी आमच्या समेत जोडण्यात गेला नाहीये अजूनही. करावे आपला प्रतिनिधी पाठवायचा आहे. सूरजचा पुढचा चेंडू इथून मात्र नक्कीच झेल उंचावरती उडालाय. झेल खाली क्षेत्ररक्षक आलाय आणि इथून मात्र नक्कीच आत्मविश्वास पाहायला मिळाला क्षेत्ररक्षणाचा आणि अतिशय शेवटच्या क्षणापर्यंत मात्र नजर हटवली नाहीये. अखेर यशस्वी मात्र झेल पूर्ण केला गेला. तो क्षेत्ररक्षक होता अनिल कोहली. याच्या माध्यमातून मात्र एक उत्कृष्ट झेल टिपला गेलाय आणि अतिशय चांगला झेल मात्र पाहायला मिळतोय. तो अनिलच्या माध्यमातून फलंदाज मात्र बाद होतील. राजेश म्हात्रे मात्र तंबूच्या आश्रयाला येत असताना काही न करता मात्र तंबूच्या आश्रयाला गेल्या. त्याच्या अगोदरच्या सामन्यामध्ये मात्र त्यांनी खऱ्या अर्थानं डाव सावरला होता करावे संघाचा. तदनंतर मात्र आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत. अलंकार तांडेल मैदानामध्ये दाखल झालेत. आणि कपिल भोईर यांना आपण पाहतोय. कपिल आणि अनिल अशी मात्र आपण जोडी मैदानामध्ये पाहतोय. वन डाऊन साठी आलेत अलंकार आणि गोलंदाज आपण पाहतोय सूरज वैती. पहिल्या चेंडूवरती सिंगल. तदनंतर मात्र एक सफलता प्राप्त झाली. करावे विपक्ष ट्रॉम्बे अशी ही 40+ लढत आपण पाहतोय आजच्या दिवसामध्ये. हा चेंडू नक्कीच चांगला चेंडू पाहायला मिळाला. तितका चांगला फटका पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा कव्हरेज मध्ये चेंडू अडवला जाईल. तद्वर मात्र नक्कीच अवधी होता. एक धाव घेण्याचा एका धावने संघ पुढे सरकलाय. प्रथम फलंदाजी वाटायला आली असताना धावसंख्या आपण पाहतोय करावे 40+ संघाची 2 धावसंख्या धावफलकावरती.
अतिशय चांगला खेळ मात्र या मैदानावरती होत असताना आपण पाहतोय सर्व संघांचा. त्यामधील हे दोन संघ लोअर फुल टॉस स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळाला आहे. नक्कीच चांगला फटका पाहायला मिळतोय. चेंडू चाललाय घरंगळत सीमा रेषा ओलांडतोय. येतोय मात्र हा चौकार. या चौकारच्या साईडला नक्की धावसंख्या 4 न पुढे सरसावते. टोटल धावसंख्या आपण पाहतोय धावपलट हलता ठेवला जातोय. 4 न पुढे सरकले. टोटल धावसंख्या आपण पाहतोय 6. पहिलं षटक मार्गस्थ असताना नक्कीच 4 षटकांचा हा सामना आपण पाहतोय. अशा दिवसामध्ये नक्कीच चांगली कामगिरी करावे संघाची ही राहिली. फलंदाजीमध्ये त्यांचं वर्चस्व राहिलं. इथून मात्र चांगला इनसाइड आउटचा फटका पाहायला मिळाला. एक्स्ट्रा कव्हर रेझर मध्ये चेंडू चालला. एका टप्प्यानिशी ओलांडेल सीमारेषा. मिळेल मात्र हा चौकार. नक्कीच धावा मिळतील 4. टोटल धावसंख्या आपण पाहतोय या 4च्या साहाय्याने बॅक टू बॅकचा दुसरा चौकार आलाय. 10 धावसंख्या धावपटलावरती आल्यात. कपिलच्या माध्यमातून दुसरा चौकार. बॅक टू बॅकचा 2 चौकार आलेत. आपण पाहतोय सूरज वैतीवरती मात्र आक्रमण चढवलं गेलं. पहिल्या 3 चेंडूवरती वर्चस्व निर्माण केलं होतं गोलंदाज सूरज वैतीनं. तदनंतरच्या मात्र 2 चेंडूवरती खऱ्या अर्थानं कपिलनं मात्र आपल्या फलंदाजीतील आक्रमकता भेदकता दाखवून दिली आणि हाही फटका नक्कीच कार्पेट ड्राईव्ह पद्धतीनं मिड विकेट सीमारेषा पलीकडे चाललाय. नक्कीच गॅप शॉट सिलेक्शन होतं आणि हा चेंडू मात्र चाललाय सीमारेषा पलीकडे चौकारासाठी. बॅक टू बॅकचा तिसरा चौकार आलाय. अतिशय चांगलं षटक सूरज वैती यांना हाताळलं. तर तदनंतर मात्र आपण पाहिलं 3 चेंडूंवरती 3 चौकार. कपिल भुईर या फलंदाजाला आपण पाहतोय. करावे 40+ संघाचा हा आक्रमक फलंदाज ज्यानं पहिल्या सामन्यामध्ये पाहिलं तर तब्बल 12 चेंडू 35 धावसंख्येची खेळली गेली होती आणि सामनावीर म्हणून ज्याला घोषित केलं होतं त्या मात्र कामगिरीवर नक्कीच सातत्यपूर्णता राखली जाते. विश्वनाथ कोहली गोलंदाज येत आहेत. नक्कीच डावखोऱ्यात त्याचे गोलंदाज आपण पाहतोय. मागच्या सामन्यामध्ये अतिशय चांगली गोलंदाजी राहिली होती. षटकाच्या समाप्ती केला आपण धावसंख्या पाहतोय 14 धावसंख्या. एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय करावे 40+ संघ झगडतोय तो धावसंख्या उभारण्यासाठी. विश्वनाथ कोहलीचा पहिला चेंडू नक्कीच अक्रॉस बॅट केल्याचा प्रयत्न केला गेला आहे परंतु प्रोटेक्शन आहे. सीमारेषेलगत क्षेत्ररक्षक आहे. चेंडू उचलतील फेकतील तद्वर मात्र एक सिंगल ऍड केली जाईल. एक सिंगल न मात्र धावसंख्या पुढे सरकते. टोटल धावसंख्या आपण पाहतोय 15 धावसंख्या धावफलकावरती. दुसरं षटक विश्वनाथ कोहली यांचं आपण पाहतोय ट्रॉम्बे संघाकडून. दुसऱ्या फेरीतील दुसरी लढत आपण पाहतोय. परत एकदा नक्कीच गोल्डन स्पॉट वरून चेंडू थोडासा गिरकी घेतोय. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. नक्कीच कपिलला चेंडू समजला नाही. बॅट चेंडूचा संपर्क झाला नाही. डॉट चेंडू आलाय. जागेवरून खेळण्याचं मन बनवलं होतं. कोणतंही फुटवर्क मारता पाहता आलं नाही आणि डॉट चेंडू आलाय. विश्वनाथ डावखोऱ्या त्याचे गोलंदाजीतून मात्र परत एकदा बॅकफुटर येऊन पंच करण्याचा प्रयत्न केला गेलाय. एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू अडवला जातोय. तद्वर मात्र एक सिंगल मिळेल. एक सिंगल न संघ पुढे सरकतोय. करावे 40+ संघ 16 या धावसंख्येवरती पोहोचलाय. आपण पाहतोय दुसऱ्या षटकामध्ये अक्षरशः धावसंख्येवरती प्रतिबंध लगावला गेलाय तो गोलंदाज विश्वनाथच्या माध्यमातून. आतापर्यंत 3 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 2 धावसंख्या खर्ची केली. इथून मात्र परत एकदा बॅटची कडा नक्कीच उडाली होती परंतु परत एकदा अंगावरती चेंडू आदळला जातोय. बॅट चेंडूचा तितकासा चांगला संपर्क झाला नाही. अक्षरशः वरची कडा घेऊन परत चेंडू फलंदाजाच्या शरीरावरती आदळला गेला. तदनंतर मात्र सिंगल ऍड केली जाईल. टोटल धावसंख्या आपण पाहतो या सिंगलच्या सहाय्यानं 17. 17चा खतरा नक्कीच कोणत्या संघावरती असेल. इथून मात्र डॉट चेंडू आलाय. आपण पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर कपिल गोलंदाजांवरती वरचढ ठरत होता परंतु या षटकामध्ये अक्षरशः थांबवलाय. कोणताही बॅटचा स्पेस मात्र ओपन करू दिला नाही. दोन्ही फलंदाजांना जखडून ठेवलाय, बांधून ठेवलाय. खऱ्या अर्थाने या गोलंदाज विश्वनाथ कोहलीचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. अक्षरशः थांबवलंय
या फलंदाजांना. परत एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू, बुंद्यात फेकलेला चेंडू पाहायला मिळाला. इथून मात्र सन्मान दिला या चेंडूला. कपिलनं ओळखलं नक्कीच अजूनही 2 षटकं बाकी असतील. या षटकामध्ये कोणतीही रिस्क मात्र त्यांनी उचलली नाही आहे आणि ही एक धाव मात्र मिळेल. एका धावेने संघ मात्र पुढे सरके. टोटल धावसंख्या आपण पाहतोय 2 षटकाच्या समाप्ती अखेर 18 धावसंख्या धावपटलावरती. पहिल्या षटकाचा विचार केला तर 14 धावसंख्या आल्या होत्या. या षटकामध्ये विश्वनाथ कोहलीनं काय षटक हाताळलाय, फक्त आणि फक्त 4 धावसंख्या दिल्यात. टोटल धावसंख्या आपण पाहतोय या 4 धावेनं नक्कीच 18 धावसंख्या धावपटलावरती आल्यात. 2 षटकामध्ये नक्कीच 9ची सरासरी प्रति षटकामध्ये राखली गेली. पहिल्या जर आपण षटकामध्ये पाहिलं तर 14 धावसंख्या आल्या होत्या. तदनंतर कुठंतरी वाटलं होतं की करावे 40+ संख्या या षटकामध्ये 25+ धावसंख्या गाठू शकते का, परंतु गोलंदाजीचा विचार केला. नक्कीच दुसऱ्या क्रमांकावरती गोलंदाजी केली विश्वनाथ कोहलीने. अतिशय चांगली अचूक टप्प्यावरची भेदक गोलंदाजी आपण पाहिली. नवीन गोलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय जोगेंद्र नांदगावकर. जोगेंद्र हे गोलंदाजीसाठी येतात. आपण पाहतोय कपिल अजूनही मैदानावरती आहे. करावे 40+ संघाचा एक महत्त्वाचा अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याची ख्याती राहिली आहे तो मात्र कपिलला आपण मैदानावरती पाहतोय. 12 चेंडू 35 धावसंख्येची मागच्या मॅचमध्ये त्यानं केलेली बहारदार खेळी पाहिलीत तर नक्कीच नेत्र दीपकाशी खेळी राहिली त्याची. या चेंडूवरती मात्र बॅटची कडा घेतली गेली आहे. थर्ड मॅन रिझर्व्हमध्ये क्षेत्ररक्षक आहे. चेंडू नक्कीच वळण घेणारा होता परंतु संयम दाखवला आपल्यावरती आणि चेंडू अडवला गेला. एक धाव मात्र ऍड केली जाईल. टोटल 1 पुढे सरकते. टोटल धावसंख्या आपण पाहतोय 19. या धावसंख्येवरती तिसरं षटक मार्गस्थ असताना जोगेंद्र नांदगावकर या गोलंदाजाला आपण पाहतोय उल्वा नोड एंडकडून गोलंदाजी करतोय. अलंकार मातेसाठी हा मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू. डॉट चेंडू आलाय. थांबवलंय, धावसंख्येला थांबवलंय या गोलंदाजांनी. विश्वनाथ कोहलीच्या पावलावरती पाऊल टाकून मात्र गोलंदाजी केली जाते. पहिल्या चेंडूवरती सिंगल, तदनंतर याही षटकामध्ये दुसरा चेंडू निर्धावालाय. उर्वरित चेंडू कशा रीतीने फेकले जातील परंतु हा चेंडू नक्कीच कौतुक करावा लागेल. या चेंडूवरती मात्र परत एकदा निर्धाव चेंडू आलाय. खोलवर टप्प्याचा चेंडू नक्कीच चांगली गोलंदाजी, अचूक टप्प्यावरची गोलंदाजी, भेदकता गोलंदाजी मधली पाहायला मिळते. जोगेंद्र नांदगावकर अक्षरशः जखडून ठेवलाय, बांधून ठेवलाय या फलंदाजांना. मागच्या सामन्यामध्ये ज्या फलंदाजाने हाकार माचवला होता त्या फलंदाजाला मात्र थांबवलंय. इथून मात्र क्षेत्ररक्षक करतोय चुकी आणि हा मात्र येईल 1 बाउन्स सीमा पार येतोय. चौकार. अतिशय चांगला फटका. नक्कीच जागेवरून स्टँड अँड डिलिव्हर करण्याचा प्रयत्न परंतु इनसाइड आउटचा अतिशय चांगला देखणा फटका पाहायला मिळाला. एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक होते परंतु प्रयत्न नक्कीच थोडेसे कमी पडले. कुठेतरी चेंडू सीमारेषा पलीकडे गेला. चौकार. या चौकारानं मात्र धावसंख्या वेगानं पुढे सरकते. कुठेतरी आला बसला होता ते धावसंख्येला मात्र इथं आकार देण्याचं काम केलंय. थोडं धावसंख्या आपण पाहतोय बऱ्याच अवधीनंतर हा चौकार आलाय. अक्षरशः आपण पाहाल तर 9 चेंडूंनंतर 10व्या चेंडूवरती चौकार आलाय अलंकारच्या माध्यमातून. परत एकदा पुढे ससावून खेळण्याचा प्रयत्न केलाय. कार्पेट ड्राईव्ह पद्धतीने मिड ऑफ रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक आले. दुहेरीचा प्रयत्न. जसे फंबल झाले तसे मात्र नक्कीच लगेचच दुहेरीचा प्रयत्न केला. टोटल आपण पाहतोय 2च्या सहाय्यानं 25 ऑन स्कोर कार्ड आपण पाहतोय. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये बाद होणारा गड्या आपण पाहिला तर राजेश मात्रे दुसऱ्या चेंडूवरती बाद झाला होता. तदनंतर मात्र डावाला सावरले या 2 फलंदाजांनी, अलंकार आणि कपिलनं. हा चेंडू नक्कीच सरळाताने खेळून काढलाय. बॉलर बॅक टू द ड्राईव्ह पाहायला मिळाला. लगेच दुहेरीचा प्रयत्न. काय रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते आणि अतिशय चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते कपिल आणि अलंकारच्या माध्यमातून. अक्षरशः डोल्याच्या समोरून चित्याच्या चपलाईनं मात्र या 2 धावा पूर्ण केल्या आणि नक्कीच 2 धावांना संघ पुढे सरकेल. टोटल धावसंख्या आपण पाहतोय 27 धावसंख्या, जिचं आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये 14, तदनंतर 4, या षटकामध्ये आलेल्या 9 धावसंख्या. टोटल आपण पाहतोय 27 आतापर्यंत. उर्वरित 6 चेंडूंचा खेळ बाकी असेल. 4 षटकांचा हा सामना. 6 चेंडू कशा रीतीने फेकले जातील, कुठपर्यंत मजल मारली जाईल, टोटल धावसंख्या किती जमावली जाईल, कुठपर्यंत टार्गेट सेट केलं जातील, कोणती
नक्कीच रणनीती असेल फलंदाजांची, कोणती रणनीती असेल गोलंदाजांची, हे मात्र पाहायला मिळेल या षटकामध्ये. चला स्पीडअप करायचं आहे, विनंती केली जाईल नक्कीच स्पीडअप करायचं आहे. अनिल कोहली गोलंदाजी मार्कवर सज्ज होतील. नक्कीच या सामन्यामधील जो संघ विजेता ठरेल तो मात्र नक्कीच नवापाडा 40+ संघासोबत 2 हात करेल. गोलंदाज अनिल, कपिल साठी फुल टॉस चेंडू, नक्कीच फुल टॉस चेंडू वरती मात्र फुल टोल वसूल केला जातोय. हा मात्र येतोय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. देखना फटका, रुबाबदार फटका, माइटी हिट असा षटकार येतोय. नक्कीच कपिलचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. संघासाठी नक्कीच धावून येणारा फलंदाज राहिलाय कपिल. मागच्या सामन्यामध्ये ही निर्णायक खेळी केली. या सामन्यामध्ये पाहिलं तर सुरुवातीपासून धुवाधार फलंदाजी, मधीतल्या 2 षटकामध्ये कोणतेही फटके खेळण्याची मुभा नाही मिळाली. तदनंतर मात्र 4थ्या षटकामध्ये त्यानं हेरलंय आणि फलंदाज अनिल कोहलीला मात्र पहिल्या चेंडूवरती आसमान दाखवलाय. अतिशय चांगला फटका पाहायला मिळाला. सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न नक्कीच यशस्वी ठरला. 6 धावसंख्या या चेंडूवरती मिळाल्या. टोटल आपण पाहतोय 33. हा चेंडू इथून मात्र अनिल कोहलीने हेरलाय. कोणतंही फुटवर्क मात्र पाहायला मिळालं नाही. तदनंतर बॅकफुटवर जाऊन पंच करण्याचा प्रयत्न, परंतु डॉट चेंडू आलाय. बॅट चेंडूचा संपर्क झाला नाही. ऑफस्टिकच्या बाहेरचा हा चेंडू आणि डॉट चेंडू आलाय. अनिल कोहलीनं मात्र कमबॅक केलं गेलं. या चेंडूवरती आपण पाहतोय 2 चेंडू फेकून झालेत आतापर्यंत. 4 चेंडूंचा खेळ बाकी असेल. पहिल्या चेंडूवरती फलंदाजाचं वर्चस्व, तदनंतर मात्र गोलंदाजाचं वर्चस्व. तदनंतर मात्र 3ऱ्या चेंडूवरती परत एकदा पाहायला मिळालंय. नक्कीच हा मात्र उत्कृष्टरित्या झेल टिपला गेलाय आणि फलंदाज कपिलला मात्र बाद केलं गेलंय. याही चेंडूवरती अतिशय चांगला पिक केला होता, अतिशय चांगलं टायमिंग झुलवलं होतं, परंतु अंतर कापू शकला नाही चेंडू. सीमारेषेलगत नक्की झेल पकडला गेला. अतिशय उत्कृष्ट दर्जाचा हा झेल आपण पाहिलात आणि फलंदाज मात्र इथून बाद होतील ते कपिल. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतील नितीन भोईर. कपिलची जागा लढवण्यासाठी मैदानामध्ये दाखल झालेत नितीन. उर्वरित 3 चेंडूंमध्ये किती धावसंख्या उभारली जाईल आतापर्यंत जर आपण पाहिलं 33. विश्वनाथ कोहली यांनी अतिशय चांगला झेल सीमारेषेलगत टिपला. पहा अनुभवाचं काय नक्कीच मोल असतं. कोणतीही नजर हटू दिली नाही आणि अखेर शेवटच्या क्षणापर्यंत सीमारेषेलगत हा उत्कृष्ट झेल टिपला गेला. तर माझा परत एकदा चांगला चेंडू बॅटची कडा उडाली आहे. स्वतः यष्टीरक्षक झेल खाली गेलो आहे आणि इथून मात्र कॉट बिहाइंड द विकेट पाहायला मिळतोय. अतिशय चांगला झेल. बॅक टू बॅकचा 2रा विकेट आपल्याला पाहायला मिळतोय. तो गोलंदाज अनिल कोहली याला हे 2रं यश मिळतंय. सूरज वैतीनं हा झेल टिपलाय, ज्यानं पहिलं षटक फेकलं होतं 14 धावसंख्येचं. तदनंतर मात्र धावसंख्या आपण पाहतोय या षटकामध्ये 33 धावसंख्या धावफलकावरती. बॅक टू बॅकचे 2 विकेट आलेत. या षटकामध्ये विकेट हॅट्रिक साधली जाईल का? जर नक्कीच या गोलंदाजाने विकेट हॅट्रिक जर घेतली तर या स्पर्धेतील 5वी विकेट हॅट्रिक होऊ शकते. आपण पाहिलं तर सुशील डाकवल झुगावचा खेळाडू आहे, त्यानं 4 विकेट सलग घेतले होते. तदनंतर त्याच खेळाडूने 2ऱ्या मॅचमध्ये विकेट हॅट्रिक घेतली होती. तदनंतर मयूर भोईर झुगावचे यांनी विकेट हॅट्रिक, तर रसिक मते पोयंजे अशा 4 विकेट हॅट्रिक झाल्यात पूर्ण. ह्या चेंडूवरती विकेट येईल का ते मात्र पाहायचं आहे. विकेट हॅट्रिकचा हा चेंडू एकदा जोरदार टाळ्याने नक्कीच स्वागत करूया. या चेंडूवरती मात्र नक्कीच संयमपणा दाखवलाय. हलक्या हाताने चेंडू खेळून काढलाय. विकेट हॅट्रिक मात्र पूर्ण होत नाही. एक सिंगल मात्र धावफलकावरती ऍड केली जाईल. या एका धावेने संघ मात्र पुढे सरकेल. टोटल आपण धावसंख्या पाहतोय 34. शेवटचा एक चेंडू पूर्वार्धातील बाकी असेल. धावसंख्या कुठपर्यंत मजल मारेल? षटकार, चौकार, सिंगल, डबल, कोणती धावसंख्या या चेंडूवरती अर्जित केली जाईल? कुठपर्यंत टार्गेट सेट केलं जाईल ते मात्र पाहायचं आहे.
शेवटचा चेंडू, नक्कीच चेंडू हवेमध्ये झेल खाली क्षेत्ररक्षक आलाय आणि टिपला गेलाय झेल. या चेंडूवरती मात्र मिळेल ती विकेट. धावसंख्या मात्र कोणतीही मिळणार नाही आहे. धावसंख्या मात्र असेल ते आपण पाहतोय 34 आणि 24 चेंडू जिंकण्यासाठी ट्रॉम्बे संघाला बनवायच्यात 35. कशा रीतीने या धावसंख्या बनवल्या जातील ट्रॉम्बे संघाकडून आणि कशा रीतीने डिफेंड केल्या जातील हे मात्र नक्कीच आपल्याला उत्तरार्धामध्ये पाहायला मिळेल. आणि हे मात्र वर्णन ऐकण्यासाठी आपण जाऊया मायक्रोफोनवरती देव जिडाकी सर यांच्याकडे. धन्यवाद. धन्यवाद. मागच्या सत्रामध्ये आवाज ऐकलात आपण. खऱ्या अर्थानं अतिशय चांगलं समालोचन स्पर्धा आपण पाहतोय. जय हनुमान क्रिकेट क्लब खारकोपर आयोजित जय हनुमान चषक 2025 4 दिवसांचा हा खऱ्या अर्थानं दैवेत्यमान सोहळा सुरुवात झाली होती 3 दिवसा अगोदर आणि आज या स्पर्धेला निरोप दिला जाईल. अर्थातच मेगा फायनलचा दिवस. 2 संघ आपण पाहतोय बलाढ्य संघ आहेत. दुसऱ्या फेरीतील दुसरी लढत पाहायला मिळते. 40+ मास्टरचे सर्व खेळाडू मैदानावर टीम मीटिंग पाहायला मिळते आपल्याला. एक मोठी लढत पुन्हा एकदा आपल्या भेटीस येतोय. आव्हान आहे खऱ्या अर्थानं 35 धावसंख्येचं. पुन्हा एकदा 8.75च्या सरासरीने या धावसंख्या बनवायच्या आहेत. अर्थातच करावे संघ आपण पाहतोय त्यांनी धावसंख्या बनवलेल्या आहेत आणि ट्रॉम्बे संघासमोर आव्हान ठेवलंय 24 चेंडू 35 धावा 8.75ची सरासरी लोवेस्ट टोटल आहे या मैदानावर. आपण पाहिलं हाच तो संघ आहे खऱ्या अर्थानं प्रणय म्हात्रे सर. या संघाने या मैदानावरचा हायेस्ट स्कोर चेस केलाय आणि त्या संघाला जर तुम्ही 35 वर थांबवत असाल ना तर गोलंदाजी नक्कीच धारदार झालेली आहे असं म्हणावं लागेल ट्रॉम्बे संघाची. ट्रॉम्बे संघ म्हटला तर बरेचसे मोठमोठे खेळाडू. सूरज वैती हा खेळाडू पाहतो. आणखीन एक चांगला गुणवंत खेळाडू मंगेश वैती एक व्यावसायिक खेळाडू म्हणून त्याची ओळख. बरेचसे खेळाडू आहेत खऱ्या अर्थानं. यंगस्टरांचा भरणा असलेला संघ आपण पाहतोय. त्या संघामध्ये सुद्धा चांगले चांगले खेळाडू आपण पाहतोय. आणि आता 40+ मास्टर मध्ये सुद्धा 30 ताकद 30 दहशत तोच दरारा या मैदानावर ओल्वेनॉड मधल्या खारकोपरच्या मैदानावर दाखवण्याचा प्रयत्न अजूनपर्यंत चालू आहेत. पूर्वार्धामध्ये धारदार गोलंदाजी पाहिली आपण आणि आपल्या गोलंदाजीच्या कौशल्यावर खऱ्या अर्थानं थांबवलं एका बलाढ्य संघाला. अर्थातच करावे संघाला 35 धावसंख्यावर या ठिकाणी आपण पाहिलं 4 षटकामध्ये थांबवलं गेलं 34 धावसंख्येवर आणि 35 धावसंख्येचं आव्हान आता मात्र संघासमोर ठेवलंय. 24 चेंडू आहेत आणि त्या आव्हानाला मात्र प्रत्युत्तर देण्यासाठी हे 2 खेळाडू मैदानामध्ये सज्ज झालेले आहेत. दोन्ही पंच आपण पाहतोय. पंचांच्या माध्यमातून हिरवा कंदील येईलच. बॅट्समन गार्ड घेताना आणि पंचांकडून खेळण्याची अनुमती घेताना आपल्याला पाहायला मिळतोय. ओल्वेनॉड परिसरामधलं हे गजबजलेलं मैदान पाहायला मिळतोय. नजर फिरवली ना आपण चारही बाजूला
थंडावा देणारं या ठिकाणी पाहतोय झाडांचं आवरण पाहायला मिळतोय. अतिशय चांगलं क्रीडांगण आणि आता येत्या कालावधीमध्ये या क्रीडांगणासाठी संरक्षण भिंतीसाठी प्रणय म्हात्रे सर लोकनेते या ठिकाणी पाहतोय रामशेठ ठाकूर साहेबांकडून तब्बल 10 लाख रुपयाचं आर्थिक सहाय्य आलेलं आहे. आउटसाइड ऑफ स्टंप इम्पॅक्ट आउटसाइड ऑफ अपील झाली होती. पंचांचा इशारा इट्स अ लेग बाय एक्स्ट्राच्या स्वरूपात हे धाव पाहायला मिळते आपल्याला, परंतु संघाच्या खात्यात नक्कीच जाणार. जरी बॅटने नाही आली तरी पण धाव संख्येचा श्री गणेशा पाहायला मिळतोय आपल्याला. पहिली धाव रन्स येणं गरजेचं आहे. 24 मध्ये 35 हवे होता, 23 मध्ये 34 राहिल्यात. स्ट्रायकरला नवीन खेळाडू पाहतो आपण, सूरज वैती खेळाडू. लवर फुल टॉस बॉल ड्राईव्ह केला, बॉलला लॉंग चेस आहे त्या ठिकाणी. मिड ऑफचा खेळाडू या ठिकाणी पाहतो बीट केला जातो आणि लॉंग ऑफच्या खेळाडू जवळ सुद्धा कोणत्याही प्रकारचा चान्स नव्हता. चेंडू जाईल सीमारेषा पार, चौकार. 4 धावा जोडल्या जातील. अतिशय चांगला फटका, फुल फेस ऑन द बॅट, फ्रंट फुटचा फटका ऑन द राईज पाहिला. ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकतोय. अतिशय चांगला क्लासिकल फटका पाहायला मिळतो आपला. कव्हरड्राईव्हच्या माध्यमातून हा चौकार पाहायला मिळतोय. षट एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू सर्कलमध्ये होता, प्रथमतः त्याला बीट केलं. त्यानंतर मात्र लॉंग अपच्या खेळाडूला भरपूर रस्ता हा पार करावा लागला, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर. त्याला कारण असलेली चेंडूला गती आणि त्यानंतर मात्र उर्वरित काम आउटफील्डने केलं. चौकार पाहायला मिळतो आपल्याला. पहिला चेंडूवर चौकार. ओव्हर पिच बॉल ड्राईव्ह केला, बॉलला स्ट्रेट टू द साइड स्क्रीन. तोच खेळाडू आहेत. एफर्ट्स चांगले होते, एफर्ट्स अतिशय चांगले, परंतु चेंडू रोखू शकले नाही. अकवर्ड बाउन्स त्या ठिकाणी पाहायला मिळाला. ऐनवेळी मात्र चेंडूने घेतलेली ती उचळी आणि चेंडू अडवू शकला नाही. बॅक टू बॅक दुसरा चौकार आणि हा चौकार मात्र आणखीन एक कॉन्फिडन्स देऊन जाईल. शॉटमध्ये काहीच खराबी नव्हती, चेंडूमध्ये सुद्धा काही खराब नव्हतं, परंतु क्षेत्ररक्षकाने आपल्याकडून जेवढे पर्सेंटेज देता येईल ना तेवढे दिले होते. फुल लेंथ डाईव्ह लगावली होती. 2 चेंडूमध्ये 2 चौकार. बॅट्समन ऑन अ हॅट्रिक नाव. समोर टाकला बॉल, ड्राईव्ह केला, बॉलला फ्लिक ऑन द रिस्क. त्या ठिकाणी खेळाडू आहेत. शॉर्ट मिड विकेटच्या रिझर मध्ये आपण पाहतोय. शॉर्ट स्क्वेअर लेगच्या रिझर मध्ये चेंडू अडवला जाईल. पंचांच्या अगदी डाव्या बाजूला आपण पाहतोय चेंडू अडवला जातोय. सिंगल पाहायला मिळतोय. गुड क्रिकेट, सेन्सेबल क्रिकेट. 2 चौकार आले आपल्याला. नेट रन रेट प्रणय सर फक्त 8.75 आहे. 2 चौकार आलेले आहेत. त्या अगोदर लेग बायची एक धाव आली होती. एकूण धाव संख्या 10. पहिलं षटक प्रगती पथावर. नेट रन रेटने पुढे जावं लागेल. विकेट्स इन हँड राहिले तर मॅच सहजगत्या आपल्या खिशात येऊ शकते, परंतु हा कमबॅक करणारा चेंडू पाहायला मिळतोय. चांगला बॉल, फुलरलेनचा बॉल आउटसाइड ऑफ स्टंप, अवे फ्रॉम द बॉडी आणि उर्वरित काम विकेट्स कीपरने केलं. पाटा विकेट्स आहे. या पाटा विकेट्सवर तुम्हाला फुलरलेनचा बॉल फेकावे लागतील. अधूनमधून एच लागाचे चान्सेस आहेत आणि हाफ चान्स आता तुम्हाला क्रिएट करावे लागतील. पुढचा बॉल गोलंदाज. फुल टॉस बॉल, खराब बॉल, त्याला मात्र पनिश केलं जातोय. मिड विकेटच्या रिजन मध्ये इथे हवेचा झोत होता, आता उलट्या बाजूने आला, चेंडू अडला गेला. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट झालं नाही. एक खेळाडू फक्त त्या ठिकाणी सर्कलच्या बाहेर होता, त्याच्या हातामध्ये होम डिलिव्हरी इथे मात्र झाली. पहिला गडी या ठिकाणी होणार झेल बाद. निलेश हा खेळाडू पाहतोय, चांगला झेल टिपला. रणेजी मात्र आपण पाहिलं फक्त अवघा एक खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर ऑन साइडला म्हणतोय मी. डीप मिड विकेटच्या रिझन मध्ये, काऊ कॉर्नरच्या रिझन मध्ये तैनात. अगदी त्याच्या हातामध्ये बॉल गेला. नाराज असेल खऱ्या अर्थानं फलंदाज. एक खेळाडू होता, त्याला फक्त आणि फक्त त्याला बीट करायचं होतं. किमान 4 धावसंख्या नक्कीच मिळाल्या असत्या, परंतु वेळ आता मात्र निघून गेली. विकेट्स क्रमांक पहिला. लेदर क्रिकेटचा हा आणखीन एक स्टार खेळाडू पाहतोय. अतिशय चांगला या वर्षी फॉर्म मध्ये आहे हा खेळाडू आणि आज एक इनिंग चांगली तुमच्या बाजूने होईल अशी अपेक्षा पुन्हा एकदा डगआउट मधून केली. एक चांगला खेळाडू पाहतो आपण. मुंबई विभागातून बिलॉंग करणारा हा खेळाडू आणि खऱ्या अर्थानं मुंबईमध्ये खूप कमी असे मैदान पाहायला मिळतात. हाफ ग्राउंड खूप पाहायला मिळतात आपल्याला आणि त्या हाफ ग्राउंड मध्ये सुद्धा खूप मोठ्या मोठ्या स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात. त्याचं कारण सध्या भूखंड व्यापले जातात, कारण ग्राउंड कमी, मैदान कमी आणि बिल्डिंग्स जास्त पाहायला मिळतात आपल्याला. निलेश नवीन गोलंदाज पाहतो आपण. निलेश म्हात्रे नवीन गोलंदाज. धावसंख्या पाहतोय एका षटकाच्या समाप्तीनंतर
10 एक बाद 10 18 मध्ये 25 बनवायचे आहेत. 18 चेंडू 25 धावा. मॅच ऑन आहे अजूनपर्यंत. ही जोडी जी आहे ना त्या जोडीला तुम्हाला ब्रेक करावं लागेल जर करावे संघाच्या बाजूने आपण विचार केला तर. आणि बॅटिंग साईडच्या बाजूने बोलायचं झालं ना तर गेम चालवायचा आहे. फक्त तुम्हाला नेट रन रेटने पुढे जायचंय. 25 ची विभागणी 3 मध्ये करायची आहे. अर्थातच 8च्या सरासरीनं फुल टॉस बॉल ड्राईव्ह केला. बॉल डीप एक्स्ट्रा कव्हरला प्रोडक्शन आहे त्या ठिकाणी. चेंडू उचलफेक होईल. सिंगल पाहायला मिळतोय. चांगलं क्रिकेट. खऱ्या अर्थानं खराब बॉल होता. चांगला बॉल नव्हता नाही म्हणू शकत. फुल टॉस बॉल होता आणि तिथे मात्र आपण पाहतोय त्या चेंडूवर आलेले सिंगल. आणि पहिल्यांदा ऑन स्ट्राईक एंडला असेल आता धीरज वैती. फिन चिटर आहे. संघाचा एक मोठ्या फटक्यासाठी जाणला जातो खेळाडू. मिड विकेट बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि मिड ऑनला प्रोडक्शन आहे. ड्राईव्ह केला बॉलला फ्लिक केल्या बॉलला आपण पाहतोय. फ्लिक ऑन द रिस्क. पहिली धाव वेगानं 2 इज द कॉल. दुसऱ्या धावेसाठी वॉट रनिंग द बिटवीन. अतिशय चांगली पहा काय फिटनेस आहे. स्वतःचा कॉल केला होता आणि गेम प्लॅनिंग स्पष्ट आहे. धीरजची गेम प्लॅनिंग स्पष्ट आहे. पहिले काही चेंडू खाळून खेळायचे आहेत. सिंगल डबल करण्याला प्रणय सर प्राधान्य दिलं जातंय. या शॉटमध्ये गेम प्लॅनिंग दिसून होते. ज्याप्रमाणे आपण खऱ्या अर्थानं उल्वे संघाची गेम प्लॅनिंग पाहतो. कधी कधी पॅडी हार्ड हिटिंग करतो त्यावेळी येस दोघे बंधुराजे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. खऱ्या अर्थानं मैदानामध्ये आहेत ते. तर उल्वे संघाची चर्चा चालू होती. त्यावेळी गेम चालवतो कोण? ऐलेश सारखा खेळाडू स्लो पद्धतीने खेळतो. स्ट्राईक रोटेशन करतो. मग केपी सर असतील किरण पाटील त्यांच्या माध्यमातून सुद्धा कित्येक वेळा पाहिले आपण. लवर फुल टॉस बॉल फटका फसलाय. हवेत बॉल आहे. यावेळी मात्र लॉंग ऑनचा खेळाडू चूक करणार नाही. एक चुकी किती महागात पडली. थोडंसं लालच दिलं होतं. लवर फुल टॉस बॉल जसा बघितला ना अगदी डोळे जणू काय चमकले. त्याच्यावर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला. गॅप शॉट अजिबात या ठिकाणी पाहिलं नाही आणि तिथे मात्र क्षेत्ररक्षकाला पिक केलं. अनदर विकेट्स फॉलो हे. आणखीन एक खेळाडू होईल झेलबाद. पहिल्याच प्लॅनिंग होती. प्री प्लॅनिंग खाळूनच खेळायचं होतं आणि त्यानंतर मात्र लोवर फुल टॉस बॉल आला. आक्रमकता दाखवण्याचा प्रयत्न केला. मायक्रो सेकंड मध्ये निर्णय घेतला. मला मोठा फटका खेचायचा आहे आणि तिथून मात्र मिसटायमिंग स्ट्रोक झाला. तुम्ही डबल माइंडेड असला ना की मात्र कधी कधी ह्या गोष्टी सातत्याने आपण पाहतो चुका होत राहतात. परंतु आता चूक झालेली आहे. विकेट्स केलेला आहे. जो खेळाडू डोकेदुखी ठरला असता त्याला मात्र इथे परतीचा रस्ता दाखवलाय. कमबॅक केलंय गोलंदाजानं. कमी टोटल असलं म्हणून काय झालं. जूनपर्यंत मॅच आम्ही सोडणार नाही. आणि का सोडायची. 15 मध्ये 22 हवे आहेत. सुरुवात झाली होती षटकाची. 18 मध्ये 25 हव्या होत्या. 17 मध्ये 24 रनला सिंगल आली. त्यानंतर 16 मध्ये 22 आली विकेट्स आणि तिथून आता 15 मध्ये सुद्धा 22 हवे आहेत. मॅच ऑन आहे. मॅच ऑन केलेली आहे. लोअर्स टोटल सुद्धा आम्हाला चांगला डिफेंड करू शकतो. आमच्याकडे सुद्धा चांगले गोलंदाज आहेत हे दाखवून दिले. मात्र आता या चेंडूनं या गोलंदाजानं गोलंदाजी अप्रतिम चालू आहे. चांगलं चेंडू फेकतायत. सिंगल डबल कडे सुद्धा प्राधान्य द्यायला लागेल. एक खेळाडू प्रोटेक्शनला लावलाय सिंगल साठी. समोर बॉल यावेळी मात्र आपण पाहतोय अप्रतिम अतिशय चांगला चेंडू. चेंडू पडल्यानंतर गिरकी घेतली. थोडंसं स्विंग झाला. यष्ट्यांच्या अगदी जवळून चेंडू निसटला. त्यामुळे रिएक्शन स्पष्ट पाहिलं आपण गोलंदाजाचं. आणखीन एक डॉट बॉल. विकेट्स मिळते नाही मिळते हरकत नाही. डॉट बॉल येतोय ना हे खूप झालं. हे चांगले मात्र कर्णधारानं गोलंदाजाला डॉट बॉल. फटका चांगला आहे. खेळाडू आहेत त्या ठिकाणी. पहिले जेलसाठी का नाही आले. क्रिकेटच्या मैदानामध्ये फुटबॉल पाहिलं आपण. क्षेत्ररक्षण चांगलं झालं पहा. टाळ्यांच्या गडगडामध्ये खऱ्या अर्थानं स्वागत केलं जातोय. बॅकअप चांगलं दिलं. रिले फिल्डिंग पाहू शकतो आपण. अप्रिशिएट केलं जातंय. सहमती दाखवली जाते. चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. इक्वेशन पुन्हा एकदा चेंज होणार. 13 मध्ये 21 बनवायचे आहेत. हा चेंडू चांगला टाकला ना मॅच पुन्हा एकदा पहा गोलंदाजच्या बाजूने पुन्हा आता जाऊ शकतोय. एक मोठा फटका पुन्हा आता जवळ आणील. रिवर्स अटेम्प्ट. सरळ बॅटनं काय होत नाही. घी अगर सीधी उंगली से ना निकले ना तो कभी कभी उंगली टेढ़ी भी करनी पड़ती. हेच दाखवून दिलं या फटक्यानं. रिवर्स अटेम्प्ट स्विच हिटच्या माध्यमातून ठोकलाय चौकार.
माफ करा 13 मध्ये 21 हव्या होत्या, आता मात्र चेंडू राहिलेत 12 आणि धावा हव्यात अजूनपर्यंत 17. 8.50 कंपल्सरी चेस, त्यामुळे काढाव्यास लागतील. 5 चेंडू प्रणय सर अतिशय चांगले टाकले होते, परंतु कधी कधी शेवटचा चेंडू असं म्हणतात प्रणय सर, पहिला चेंडू आणि शेवटचा चेंडू सागर सर खूप महत्वाचा असतो. पहिला चेंडू आणि षटकातील शेवटचा चेंडू, कारण जो तुम्ही 5 चेंडू मध्ये प्रेशर क्रिएट केला असताना तो शेवटचा चेंडू जर तुमचा लूज पडला ना तर तो प्रेशर कुठेतरी रिलीज होत असतो आणि तेच या ठिकाणी पाहायला मिळालं. हरकत नाही, वेळ निघून गेली. आता मात्र नवीन गोलंदाज पाहतो ज्याच्या हातामध्ये चेंडू, उंचपुरा गोलंदाज, एक अष्टपैलू खेळाडू अलंकार तांडेल हा गोलंदाज. ओ गुड गुड बॉलिंग, अतिशय चांगला चेंडू, फुलरलेनचा बॉल होता, शोल्डरचा वापर केला होता. उंचपुरा गोलंदाज आहे, नॅचरल बाउन्स त्याला मिळू शकतो, परंतु पहिला चेंडू फुलरलेन, जे मागाशी म्हटलं मी, तुमचा स्टार्ट आणि तुमचा एंड, तुमचा पहिला चेंडू आणि तुमचा शेवटचा चेंडू खूप महत्वाचा असतो. पहिला बॉल आला डॉट, फुल टॉस बॉल, खराब बॉल, कौतुक केलं काय, आणि इथे मात्र दुसरा चेंडू टाकलाय खराब. त्या खराब चेंडूला मात्र फेकून दिलाय कर्णच्या डोक्यावरून. आलाय षटकार, ऑलमोस्ट रन बॉल. 10 मध्ये 11 हवे आहेत, 10 चेंडू बाकी, एक षटकार. पहा बॉडी लँग्वेज सगळं काय सांगून जातोय. मॅच अजून संपली नाही मित्रांनो. ही मॅच जर तुम्हाला सोडायची असेल ना तर रोहित शर्माच्या कॅप्टन्सी खाली आठवा तो वर्ल्ड कप, ती 4 षटकं आठवा. किलर मिलर ज्यावेळी थैमान घातला होता त्या खेळाडूनं, हेनरी क्लासननं जी फलंदाजी केली होती, अक्षर पटेलवर ते 3 षटकार ठोकले होते, तरी सुद्धा हार्दिक पांड्याला षटक देण्यात आलं. विश्वास दाखवला होता. 24 मध्ये 24 हव्या होत्या. पहिल्या चेंडूवर आली आउटसाइड ऑफ स्टंपला चेंडू फेकला. विकेट्स कोणाची आली? हेनरी क्लासन. तिथून मात्र ग्रहमान फिरले साऊथ आफ्रिकेचं आणि 7 धावसंख्येनं भारताने 16 वर्षानंतर T20 वर्ल्ड कप जिंकला. हा सुद्धा एक इतिहास आहे. पुढचा बॉल, ओव्हर पिच बॉल, ड्राईव्ह केला बॉलला, ऑफ ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतोय. पहिली धाव वेगानं, एका धावाने समाधान मानावं लागेल. हरकत नाही, सिंगल डबल कडे फोकस करायचं आहे आता. हेच दाखवून दिलं, गेम चालवतोय एका बाजूने. जो स्ट्राईक एंडला खेळाडू आलाय, जो ओपनिंगला आला होता सूरज वैती, चांगलं या ठिकाणी फलंदाजी पाहायला मिळतोय. एक एंड पकडून ठेवलाय त्यानं, एक एंड पकडून ठेवलाय आणि दुसऱ्या एंड कडनं फटकेबाजी सुद्धा चालू आहे. ओव्हर पिच बॉल, मिसटायमिंग स्ट्रोक आहे. आडव्या बॅटनं फटका सजवायचा होता. मिडॉनचा खेळाडू आपण पाहतोय, लॉंग गॉनचा खेळाडू चेंडूवर येतोय. आणखीन एक सिंगल. 8 मध्ये 9 बनवायचे आहेत. एक षटकार जो आला ना प्रणय सर, त्यानं प्रेशर रिलीज केलंय. एक विकेट महत्वाची आहे. इथून विकेट चालेल ना, पुन्हा एकदा कमबॅक करेल गोलंदाजी करणारा संघ. हो, यॉर्कर चेंडू फेकला होता, चांगला बॉल होता. 10 पैकी 10 गुण दिले जातील या चेंडूला. पहा प्रेशर मध्ये काय गोलंदाजी चालू आहे. तुमचा यॉर्कर प्रॉपर असणं गरजेचं आहे. प्लॅनिंग सगळे करतात, परंतु ती प्लॅनिंग एक्झिक्यूट करणे हा महत्वाचा टप्पा असतो क्रिकेटमध्ये. यॉर्कर मिस झाला ना, थोडा चेंडू मागे पडला, ओव्हर पिच, थोडा पुढे जरी पडला तर फुल टॉस. इकडे आड तिकडे वीर असतं, परफेक्ट यॉर्कर नाही पडला तर. पुढचा बॉल, लोअर फुल टॉस बॉल, ड्राईव्ह केला बॉलला, अलॉंग द कार्पेट शॉट खेळलाय हा. इथे पहा काय झालंय. सरळ हातामध्ये बॉल असताना गोलंदाज नाराज आहेत. झाली मिसफील्ड, चुकीला माफी नाही. एकेरीला केलंय दुहेरीमध्ये कन्वर्ट आणि आता मात्र शेवटचे चेंडू असतील 6 आणि विजयासाठी रन बॉल. 6 धावा, 6 मध्ये 6 बनवायचे आहेत. पाणी हवंय का? चला पाणी घेऊन जा लगेचच. 6 मध्ये 6 बनवायचे आहेत. कंपल्सरी चेस आहे, स्पर्धेचा नियम आहे. सकाळच्या सत्रामध्ये 2 सामने जिंकलेले आहेत. चला नौपाडा संघ आपण वॉर्मअप करून घ्या आणि नौपाडा संघाचा संगणक या ठिकाणी उपस्थित आहेत. वेलकम दादा, हे आलेले आहेत. उर्वरित खेळाडूंना सूचना असेल, आपण वॉर्मअप करून घ्या. 6 मध्ये 6 बनवायचे आहेत. एका बाजूने चेस, दुसऱ्या बाजूने डिफेंड. पहिला चेंडू फेकला होता डॉट, त्यानंतर मात्र आलेला षटकार आणि त्या षटकारानं सामन्याचं बरंच काही चित्र जे आहे ना ते पालटून ठेवलंय. परंतु अजूनही मॅच आहे.
इथून जर सुरुवात चांगली झाली, पहिला 1-2 चेंडू डॉट आले किंबहुना विकेट्स आली, विकेट्स कडे फोकस न करता मी तर म्हणेन डॉट बॉल कसा फेकता येईल ना याकडे फोकस करा. कोणती लाईन वापरतील, आउटसाइड ऑफ स्टंप, यॉर्कर, स्लोवर बॉल, लेग कटर, ऑफ ब्रेक. अलीकडच्या कालामध्ये स्लोवर बाउन्सर बरेचसे चेंडू अवगत झालेले आहेत, परंतु त्या चेंडू टाकण्याचे तुमच्याकडे कौशल्य सुद्धा असणं गरजेचं आहे. स्लोवर बॉल नेहमी आपण पाहतो कित्येक खेळाडू फुलर लेंथचा बॉल फेकतात. स्लोवर बॉलची लेंथ तुमची थोडीशी 4 ते 6 मीटरची लेंथ असणं गरजेचे आहे. यावेळी गोलंदाज निवडला जाणार निखिल तांडेल यांच्या हातामध्ये बॉल. 6 मध्ये 6 थांबवायचे आहेत. स्ट्राईक एंडला खेळाडू अनिल. पहिला बॉल हवेत आहे बॉल आणि झेल टिपलाय. जे म्हटलं मी खऱ्या अर्थानं विकेट्स हवी होती. डॉट बॉल महत्वाचं म्हणजे पहिल्या चेंडूवर आली विकेट्स. मॅच फिनिश करण्याच्या नादामध्ये दोन्ही स्टाईलनं मॅच फिनिश करण्याच्या नादामध्ये आपली विकेट्स गमावली. आता मात्र समीकरण बदललंय. चेंडू असतील 5, धावा मात्र जागेवरच आहेत विजयासाठी, त्या म्हणजेच 6 धावा. बऱ्याचशा मॅच झाल्या. आमच्या डीजे कुठे गायब होते. आम्ही न्यूजला सुद्धा बातमी दिली होती, कुठे आहेत शोधून आणा त्यांना, कारण डीजे शिवाय मजाच नव्हती. परंतु आलेले आहेत आणि अगदी मूड मध्ये सॉन्ग लावला. माऊलीचं संगीत. आज उलवेनोड परिसरामधून प्रणय सर मात्र वाटते माऊलीची पालखी सुद्धा निघाली. बामणडोंगरी गावातून उलवेनोडची मानाची पालखी आणि बऱ्याचशा लोकांचा उदंड प्रतिसाद त्या पालखीला सुद्धा लाभला. नवीन खेळाडू जोगेंद्र नांदगावकर. दुसरा बॉल स्लोवर बॉल, फ्लॅटेड डिलिव्हरी होती. इथे मात्र काय घडलंय, खेळाडू होणार येस येस फिंगर रेसअप. आणखीन एक खेळाडू इथे मात्र आत्महत्येच्या स्वरूपामध्ये धावचित बाद.